सातारा शहरात बुलेटसह इतर दुचाकी गाड्यांच्या इंजिन आणि सायलेन्सरमध्ये बदल करून मोठमोठ्याने आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईत जप्त केलेल्या 56 सायलेन्सर आणि 15 हॉर्नवर रोड रोलर फिरवत दुचाकीस्वारांना चांगलाच धडा शिकवलाय। इंजिनमध्ये बदल करून तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून मोठमोठ्याने आवाज करत पूर्ण सातारा शहरामधून फिरणे, यामुळे सातारा शहरातील रहिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता। याच्या संदर्भात वाहतूक शाखा सातारा यासाठी काही स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली होती। त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने काही दिवसांपासून असे जे वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या बदल करून जे आवाज वाढवणे, मोठमोठ्याने सायलेन्सरचा आवाज करणे, मोठमोठ्याने सायलेन्सरच्या माध्यमातून फटाके फोडणे, तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करून मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे, याचबरोबर पोलीस सायरनसारखे काही सायरनचा वापर करणे, या पद्धतीचे जे काही कृत्य होत होते या कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच काही स्थानिक नागरिक आहेत, सातारा शहरातील स्थानिक नागरिकांना या गोंगाटाचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने गेल्या बऱ्याच दिवसांपासून धडक मोहीम राबवलेली आहे। या अनुषंगाने मागील 5 ते 6 दिवसांमध्ये एकूण 56 अशा बेकायदेशीररित्या बदल केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 56 सायलेन्सर ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 10 पोलीस सायरन तसेच काही 5 आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेशर हॉर्नांची जप्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नाकाबंदीमध्ये जे दारू पिऊन जे गाडी चालवतात असे मद्यपान करून जे वाहन चालवणारे इसम आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याद्वारे एकच सांगण्यात येते, लोकांना आवाहन करण्यात येते की वाहतूक शाखेच्या माध्यमातून ही कारवाई सतत चालू राहणार आहे। आपल्या या कृत्यांमुळे सातारा शहरातील नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्याची वाहतूक शाखा निश्चितपणे दखल घेईल आणि अशी कारवाई सतत चालू राहील। कोणत्या पद्धतीची आज कारवाई केली आहे जी आता ताब्यात जी तुम्ही आज जो हॉर्न असतील त्यानंतर? बरोबर आहे, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून आम्हाला एक गोष्ट सातत्याने वारंवार निदर्शनास आलेलं आहे की सातारा शहरातून संध्याकाळी साधारणतः 8 नंतर बरेचसे युवा वर्ग हा अशा मॉडिफाईड केलेल्या गाड्या रेसिंगच्या माध्यमातून शिवाजी सर्कल, शाहू चौक, कमानी हौद, मोती चौक, राजवाडा मार्गे पूर्ण सिटीमध्ये सर्कल मारून मोठमोठ्या पद्धतीने प्रेशर हॉर्नचा वापर करतात, सायलेन्सरचा मोठमोठ्या पद्धतीने बदल करून मोठमोठ्या प्रमाणात आवाज करतात। तर असे जवळजवळ 56 अशा बाईकस्वारांवर कारवाई करण्यात आली, ज्याच्यामध्ये 56 सायलेन्सर जमा करण्यात आलेले आहेत, 10 पोलीस सायरन जमा करण्यात आलेले आहेत आणि साधारण 7 ते 8 प्रेशर हॉर्न जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर यामाधारकमध्ये एक गोष्ट निदर्शनास आलेली आहेत की काही यामा चालकांचा युवा वर्ग जो आहे ते एकत्रितरित्या येऊन रेसिंग स्पर्धा करताना दिसत आहेत। अशाही चालकांवर कारवाई करण्याचं सद्यस्थितीला आम्ही अपेक्षित केलेलं आहे। त्यामुळे यापुढे आमचे चालक यामावाले पण असणार आहेत की जे यामा गाडीमध्ये मॉडिफिकेशन करून मोठमोठ्याने सायरन वाजवत किंवा आवाज करत ज्या पद्धतीनं ते शाहू चौक, शिवाजी चौक, राजवाडा, मोती चौक या परिसरामधून रात्रीच्या टायमिंगमध्ये ज्या पद्धतीनं फिरत आहेत त्या पद्धतीनं त्यांच्यावर यापुढे दिवसा आणि रात्रीही कधीही अचानकपणे कारवाई केली जाणार। त्या दुचाकीवर आपण जी कारवाई केली प्रेशनसाठी आहे, पण मात्र ज्या 4 चाकी आहेत त्याच्यामध्ये जिप्सी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश किंवा काही नवीन आता गाड्या आहेत, या गाड्यांना सुद्धा मॉडिफाय केलेले सायलेन्सर आहेत, तर मोठ्या प्रमाणात आवाज करून अशा 4 चाकी गाड्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात का दुचाकी करून थांबणार आहे? निश्चितपणे ह्याही संदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। साहजिकच आहे, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेणे हे आमचं काम आहे। आपण ज्या पद्धतीने आपल्याला सूचना केलेल्या आहेत याची ऑलरेडी आम्ही दखल घेतलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत। आता पहिल्यांदाच सातारामध्ये असं समजतं की नष्ट करण्याची ही प्रक्रिया नव्यानं सुरू झाली आहे किंवा पहिल्यांदाच हा प्रयोग बरोबर आहे केला आहे, त्याच्याबद्दल नेमकं सांग। बरोबर आहे, या माध्यमातून आम्हाला फक्त एक चांगला संदेश या समाजामध्ये द्यायचे की सातारा हे शांतताप्रिय नागरिकांचं एक निवासस्थान आहे। सातारा शहराकडे एक शांततेचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं। त्या अनुषंगाने आम्ही याद्वारे एक एवढाच मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे की लोकांना शांतता हवी आहे, त्या शांततेसाठी लोक त्या ठिकाणी राहावयास येतात। अशा ऐतिहासिक शांततेच्या ठिकाणी जर काही लोकांच्यामुळे निश्चितपणे स्थानिक रहिवाशांना नागरिकांना त्रास होत असेल तर निश्चितपणे अशा पद्धतीची ठोस पावलं यापुढेही उचलली जातील। बुलडोजरनंच नष्ट का केलं?
बरोबर आहे. ह्या पद्धतीनं नष्ट करण्याचं कारण म्हणजे जे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन जे करण्यात आलेलं आहे त्यांचं जे लोखंडाचं जे मटेरियल जे वापरलं जातं ते मटेरियल अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं वापरलं जातं. त्यासाठी हेवी वजनाच्या वाहनांचाच आपल्याला वापर करण्यात येतो. म्हणून आपण बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई करतो, कारण जे लोखंड जे स्टेनलेस स्टील त्याच्यामध्ये वापरलं झालं आहे ते पूर्णपणे या माध्यमातून नष्ट होतं. म्हणजे थोडक्यात पुन्हा याचा रियूज होऊ नये ही बरोबर त्यामागची आहे, भूमिका. अगदी बरोबर बोलताय. यामागे एकच उद्देश आहे की परत ह्याचा रियूज नाही झालं पाहिजे. तसेच या पद्धतीनं आम्ही अजूनही एक संदेश देतो आहे की अशा पद्धतीनं जे कुठले दुकानदार जे असे मॉडिफिकेशन करण्यासाठी जे त्यांना सर्वतोपरी मदत करतायत, जे सहाय्य करतायत, अशा देखील दुकानदारांवर आम्ही यापुढे कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. की त्या यापुढे दुकानदारांनाही आम्ही या माध्यमातून संदेश देतो आहे की जर आपण ह्या पद्धतीने अशा काही पार्ट्सची जर विक्री करत असाल तर यापुढे आपणालाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल.